नमस्कार, मी श्वेता पवार. सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. छत्रपती संभाजी महाराज चौक ते CNS हॉस्पिटल ते सोरेगाव 54 मीटर रोड पूर्ण करण्यासाठी सोलापूर विकास मंचचा सोलापूर महापालिका प्रशासनास इशारा देण्यात आला. सोलापूर शहरातील वाहतुकीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज चौक ते CNS हॉस्पिटल दरम्यान 54 मीटर रस्त्याचे बांधकाम तातडीने सुरू करण्याची मागणी सोलापूर विकास मंचने केली आहे. या रस्त्याचे बांधकाम त्वरित न झाल्यास मंचाने 2 ऑक्टोबर 2024 पासून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. आम्ही सांगितलं रेल्वेचं काम पूर्ण झालेलं आहे, त्या DRMला जाऊन तुम्ही सांगा. मॅडम म्हणलं आम्ही जाऊन सांगितलेलं आहे, असं रेल्वेवर ढकलायचा प्रयत्न करत होते. आपल्याकडनं ते काम राहिलेलं आहे. 54 मीटर रस्ता हा ताबडतोब पूर्ण केला पाहिजे, अन्यथा सर्व नागरिकांच्या वाहतुकीसाठी हाल होणार आहेत याची आम्ही सूचना देतो आहे. आणि हे काम लवकर पूर्ण झालं नाही तर विकास मंच पुनश्च आंदोलनाचा इशारा देत आहे. 2022 पासून याचे आम्ही मागं आहोत. पहिला म्हणले की 54 कोटी रुपये पैसे कमी आहेत, त्याच्यानंतर म्हणले रेल्वेला 17 कोटी रुपये दिलेत, त्यांनी काम करत नाही आहेत. ते सगळे कामं झाले आणि आपल्याला फक्त रस्ता जोडून घेता येत नाही. पहिला म्हणले की आमच्याकडे बजेट नाही, लोन घेता येत नाही. आम्ही मुख्यमंत्र्याकडे जाऊन आम्ही लोनचं मंजुरीसुद्धा आणली की तुम्ही लोन घेऊ शकता, तरीसुद्धा अजून पुढं काय हालचाल नाही आहे. रोड रस्त्याचं काम आहे ते महानगरपालिका करत नाही आहे. त्यासाठी रेल्वेने त्या पुलाच्या दोन्ही बाजूनी रस्त्यावरती खांबं उभारली होती आणि त्या खांबांना धडकून एका महिन्याभरात किमान 200 ते 300 वाहनांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. सोलापूरकरांचं आणि परगावावरनं येणाऱ्या लोकांचं किमान 100 कोटी रुपयाचं तरी नुकसान झालेलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात वाहनांचं नुकसान झालेलं आहे. एवढं नुकसान होऊनसुद्धा सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाचे डोळे उघडत नाही आहेत. ते त्यांचे डोळे उघडावेत यासाठी आज आम्ही आयुक्त मॅडमची भेट घेतली आणि त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून दिलेली आहे. रेल्वेने त्यांचं काम पूर्ण करून 3 महिने झालेले आहेत, पण जोड रस्ता आजसुद्धा तयार होत नाही आहे. जोड रस्ता जर त्यांनी लवकरात लवकर हाती नाही घेतला तर 2 ऑक्टोबरपासनं महात्मा गांधी जयंती दिनापासनं सोलापूर विकास मंच एक मोठ्या आंदोलनाची तयारी करणार आहे. मध्य रेल्वेने भैया चौकात बांधलेल्या अंडरपासच्या बाजूला अडथळे बॅरिकेड्स लावून रस्ता बंद केला आहे, ज्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. दरम्यानच्या काळात अनेक 4 चाकींचे त्या अडथळ्यांना धडक देऊन कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती केली आहे की या रस्त्याच्या बांधकामासाठी आवश्यक निधी मंजूर करावा आणि जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया त्वरित सुरू करावी, जेणेकरून शहरातील वाहतुकीची समस्या कमी होईल. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील नागरिकांच्या समस्या अधिक गंभीर होत आहेत, अशी टीका सोलापूर विकास मंचने केली आहे. या मागणीला प्रतिसाद न मिळाल्यास मंचने महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी 2 ऑक्टोबर 2024 पासून तीव्र आंदोलन सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा, मिलिंद भोसले, योगीन गुर्जर, विजय कुंदन जाधव, ॲडव्होकेट दत्तात्रय अंबोरे, सुहास भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.